आणि बंकट स्वामी महाराजांची कृपा, भाऊंची कृपा, अशा कृपेनं आपण सगळेजण कृपांकित आहेत. गंगा भारती, ईश्वर भारती महाराज ही एक अलौकिक मांदियाळी या परिसराला लाभली आहे. काही अंशी श्री बोधल्यांच्याही कुलपरंपरेचा संपर्क काही गावांना संभवतो. अशा काही गावी त्या मुळूक, बेलगाव, बेलेश्वर या प्रभागात, महाजनवाडी प्रभागात अजून काही खरड्याच्या मठाधिपतींची परंपरा आहे. अशा अनेकविध परंपरेनं हा भाग पुलकित, पावन, सुगंधित आणि स्वादिष्ट अशा प्रकारचा झालेला आहे. कमी वेळेत आपण अभंगाची भूमिका मांडू आणि आपल्याला डिटेक्ट होईल की आपली गुरु शिष्य परंपरा नेमकी काय. बाहेरचा वक्ता येईल, त्याला द्रव्यही मिळेल, प्रवासही लांबचा होईल, विद्वत्तेनं कीर्तनही करतील, पण आपल्या जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, आपल्या जिल्ह्याची पारमार्थिक पार्श्वभूमी आणि आपल्या जिल्ह्याच्या संत परंपरेचा अलौकिक वारसा मांडण्यासाठी विठ्ठल महाराज आपल्याच मातीतली माणसं लागतात. म्हणजे परप्रांतातल्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध नाही, परंतु आपल्या माणसाला आपल्या मातीत आपल्या माणसासाठी काही उद्घोषणा करता आली पाहिजे, त्याचा प्रयास मी करतो आणि नमूद करतो. रेकॉर्डिंग, चित्रीकरण चालू आहे त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. मला विद्वत्ता वगैरे काही कळलं नाही, परंतु समयसूचकता, प्रसंगावधान आणि कुठल्या प्रसंगाला कुठल्या स्थानाला काय द्यावं ही एक चाचणी असते. अगदी 1 क्विंटलभर साखर आहे, पण रव्याचे लाडू करताना चाचणी किती लागती ही ज्याला कळलंय त्याला फराळाचा स्वयंपाक करता येतो. 2 डबे तेल आहे स्वयंपाकगृहात, पण पाककलेचा अभाव असेल तर पोह्याला, उपिटाला, पिठल्याला, भाजीला किती टाकावं त्या सुगरणीला कळलं नाही तर तेल अधिक असूनही स्वयंपाक बेचव होतो. म्हणून एक तर कुशाग्र बुद्धिमत्ता, तुमच्या कृपेनं पूर्वाश्रमीचं माझं विप्रत्व, मी माझ्या वाणीवर ठेवलेलं नियंत्रण, आहाराचा घातलेला प्रतिबंध आणि आचार प्रथमो धर्महा एक आणि आचार्य प्रभो धर्महा असे 2 धर्म आहेत. या 2 पथावर मी पहिल्यापासून पाऊल टाकत आलो. लिंबा गणेशचे काही लोक आमचे किणोदेव, माझे जुने पूर्वाश्रमीचे बंधू आहेत. लिंबा गणेशाहून मी फुकेवाडीला पायी पायी जायचो 9-10 किलोमीटर. मांगलकर तुम्ही साक्षीला आहेत, त्या कांक्रियांचा रेनकोट घालून मी गेलोय त्या परिसरात आणि तिथून करचुंडीहून बीड गाठलंय. तर या सुखदुःख मिश्रित जीवनात आज आनंदाचा काळ आपल्याला इथे उपलब्ध आहे. आणि जुन्या भजनी मंडळींच्या पेक्षा बिभीषण महाराज नवीन गायक वादक, नवीन कीर्तनकार, पुरुष आणि कन्या यांना सुखावह काळ आलेला आहे, उत्तम काळ आलेला आहे. कसा तरी एक स्पीकर माईकला टांगलीला आणि त्याच्यावर कीर्तन करायचं. पूर्वी पखावजाच्या पानाला माईक नसायचं. मी भीमसिंह महाराजांची कीर्तन ऐकली आहेत. मी सिंदखेडकर, दगडू बाप्पा, रामबुवा खांबेकर, सीतारामबुवा नांदिलीकर, भागवतबुवा गोमळवाडेकर या सगळ्यांच्या मध्ये माझं राहणं, बसणं, उठणं झालंय. कीर्तनाला मापक ठेका किती असला पाहिजे, कीर्तनात प्रमाणात कितपत असलं पाहिजे आणि गाण्याचा आवाजचा स्केल कितपत असला पाहिजे, या पद्धतीमुळं मला इकडे तिकडे निमंत्रण मिळतात. बाकी फार विद्वत्ता वगैरे माझ्याकडं अजिबात नाहीये, हे प्रामाणिकपणे तुमच्या समोर मी नमूद करतो. उद्या परवा येणाऱ्या ढोक महाराजांच्याकडं माझं नागपूरला जाणं, पाचपूर महाराजांच्याकडं जाणं, असा एक फड, एक मठ, एक संस्थान, एक बुवा संस्थेचे माझी आजी शिल्लक नाहीत की ज्यांच्याकडं हा बीड जिल्ह्यातला अमृत आश्रम स्वामी गेलेला नाही. एकही नाही. सगळ्यांच्याकडं माझं जाणं येणं. फक्त मी माझ्या वाणीला आणि कीर्तनाला एक बैठक ठेवली. त्या बैठकीचा प्रतिबंध मी ओलांडत नाही. जसं एखादा चॅप्टर, एखादा पॅरेग्राफ, एखादा विषय प्राध्यापक निवडतो, तसं एक सूत्र लक्षात आलं की अभंगाची भूमिका स्पष्टता मांडता येते. अभंगाला अंग आहे, अभंगाला तोंड आहे, अभंगाला जाती आहेत
अभंगाला वर्ण आहे, अभंगाला आघात आहे आणि अभंगाला स्वरित आहेत. स्वरित आहेत. केवळ गाण्यातल्याच रागाला स्वर आहेत असं नाही, तर दात्त, उदात्त, अनुदात्त आणि प्रचूर ही वेदाची स्वर आहेत. तद्वात अभंग मांडत असताना भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान हे दोन प्रकरण आहेत. भाषा विज्ञान म्हणजे त्याला स्केल लावणे, परीक्षा. आणि भावना हा प्रकार स्वतंत्र आहे. एखादी उवी वाचून अघळ पघळ वाटेल तसा अर्थ मांडत बसणे हा भावना प्रधान विषय. पण विद्यापीठाच्या पातळीला मला असं वाटतं की हे असं असावं असं चालत नाही. तिथे जे लागतं तेच करावं लागतं. पेशंटची चिकित्सा एमडी मेडिसिन करताना आपल्याला वाटतं की डॉक्टरांनी अमुक टॅबलेट द्यावं, ही आपली भावना आहे. पण MRI CT स्कॅन करून जे लागतं ते देतात, त्याचं कारण ते जाणकार आहेत. तसं भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान हे दोन प्रकरण आहेत. विठ्ठल महाराज अभंग दिडकीचा आहे का, अभंग अभोगी का, अभंग नाट आहे, अभंग बाळ संतोष आहे, अभंग जुगी आहे, अभंग जंगम आहे, कोल्हाटी आहे, भराडी आहे, वासुदेव आहे, मुकाय, बहिराय की जोशी आहे, ही भूमिका एकदा स्वच्छ झाली की मग अभंगाचा भाव वक्त्याला मांडता येतो. नाहीतर नारायणगड, भगवानगड, चाकरवाडी, गहिनीनाथगड, सरला बेट या सगळ्यांच्याकडं मला वार्षिक उत्सवातलं निमंत्रण येणं आणि ते टिकून राहणं ही प्रकरणं कठीण आहेत येणाऱ्या काळात. एखादा वक्ता लोक एकदा ऐकतात आणि त्याला पुन्हा रिजेक्ट करतात. जसं एखादा कॉल, एखादा मिस्ड कॉल, एखादा फोन आपण रिजेक्ट लिस्टमध्ये टाकून देतो, तो घेत नाही. तसं कीर्तनकारांच्या बाबतीत होतं. पण वाणी, वक्ता आणि बांधणी जर नित्य नूतन देखी जे गीता तत्व अशा वचनाची असली तर आपल्याला नाविन्यपूर्ण समाजापर्यंत मांडता येतं आणि सुभाषित मग समाज कंटाळवाणा होत नाही. थोडक्यात पहिला दिवस म्हटलं की बुवांचे ठरलेले चॅप्टर आहेत. नामभक्ती आणि परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचं गुणवर्णन करणे ठरलेलं. संत प्रकरण, उपदेश प्रकरण, मागणी आणि काला. जसं गाण्यात अनावट प्रकरण आहेत आणि पखावज वादनात अनावट प्रकरण आहेत. झपताल वेगळा आणि गजझंपा वेगळा. ही जसं आहे तसं अभंगाच्या भूमिका मांडताना नित्य नूतन एक अभंग समाजासमोर जर गेला तर लोकांना ते चिंतन हवं वाटतं, ऐकावंसं वाटतं आणि श्रोत्याने टाळकरी चित्त एकाग्र करून ऐकतात आणि वक्त्याच्या वाक्याला न त्यागता ते स्वीकारतात. ज्ञानोबरायाच्या वचनाप्रमाणे परतत्व स्पर्श नावाची जी भूमिका आहे ती भूमिका व्हायला पाहिजे. म्हणजे कसं क्रिकेट खेळताना बॉल मारला की कॅच घेणारा जसा पडतो, उठतो, उडी मारतो, पण बॉल वाया जाऊ देत नाही, तसं कीर्तन मंडप, कथा मंडप, प्रवचन आणि व्याख्यान श्रवण करताना या क्रिकेट मैदानात परमार्थाच्या असलेल्या श्रोत्यांचे कान वाक्य नावाचा बॉल कॅच करायला तयार पाहिजेत. याचं नाव ऐका जी तुम्ही भक्त भागवत. नाही तर गर्दी नुसती मुडदाड काय कामाची. विठ्ठल 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 विठ्ठल. माझी पार्श्वभूमी आणि प्रस्तावना झाली असं गृहीत धरून या स्थानाला पारमार्थिक गुरु शिष्य परंपरेचा संबंध काय. ताई मी क्षमा मागून सांगतो, वक्ते येतील पण या परंपरा मांडणारे ठराविकच महाराष्ट्रात काही वक्ते जिवंत आहेत. नाथ पंथ आहे तर मग नाथ पंथात 12.5 पंथ आहेत. मग तुम्ही आय्यनाथी, सीतानाथी, पागलपंथी, रिद्धीनाथी, संतोषनाथी नेमके कोण आहेत. जर एखादा बुवा म्हणाला की आमची नाथ पंथ परंपरेची गादी आहे तर नेमकी कोणती, हा प्रश्न आहे ना. बरं त्यात 2 लीडर आहेत,
विठ्ठल महाराज जरा कंटाळवाणा विषय, पण मला तुम्ही स्वीकारा, ऐका हे सगळं. त्यात दोन लीडर आहेत नाथ संप्रदायात, एक अवघड आहे आणि दुसरा दर्शनी आहे. कोणतं पेत? एक अवघड, एक दर्शनी. म्हणजे काय? अवघड गुह्य गुज अडकलीलं, लपलीलं, लोप पावलीलं, इतरांना न मिळणारं किंवा न मिळू दिलेलं तत्वज्ञान ज्याच्याकडं आहे त्याला म्हणायचं अवघड. अवघड शब्दाचा सोपा अर्थ सांगतो, ज्या परंपरेत कानाला छेद दिल्या जात नाही, ज्या परंपरेत कानात कुंडल नसतात, अशी जी परंपरा आहे ती अवघड परंपरा. आणि ज्याच्या कानाला छेद दिल्या जातो, छिद्र पाडून बाळी कुंडल इत्यादी घातल्या जातात, त्याला दर्शनी म्हणायचं. तर आदिनाथ गुरु परंपरेनं भजन म्हणणाऱ्यांचा जन्म गेलाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, तो वारकरी संप्रदाय दर्शनी की अवघड? विठ्ठल हा संप्रदाय अवघड आहे, कठीण आहे, न कळणार आहे, अगम्य आहे, अगोचर आहे, अनंत आहे, अमाप आहे, अनिर्वचनीय आहे. जसं वेद श्रुती स्मृतीच्या संबंधानं चर्चा करताना देवाबद्दल त्यांना गप्प बसावं लागतं, मौन पाळावं लागतं, तद्वत नाथ संप्रदायात 12.5 पंथांचा हा क्रम आहे. त्या क्रमात वारकरी परंपरेचा उदय, जन्म आहे, प्रसवलाय. आणि या क्रमात भगवान शंकरानं शांभवाद्वैत प्रतिपादन केलंय. कोणतं? केवळ अद्वैत नाही, शांभवाद्वैत. आणि शांभवाद्वैत देणाऱ्या शिवाची अर्धांगिनी. या सगळ्या रिस्पेक्टिव्ह एज्युकेटेड स्त्रिया असत्या तर पुढच्या वाक्याला त्यांनी टाळ्या कदाचित दिल्या असत्या. ते वाक्य असे, शिव हे तत्व आहे, शिव मंगलवाचक शब्द आहे. महिम्नात असं लिहिलंय, अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवम अखिलम. जगतातल्या अमंगल पदार्थाला मंगल बनवण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी पूर्ण बाणं लिहिलंय, त्या तत्वाचं नाव आहे शिवतत्व. आणि आपल्या वारकरी परंपरेचा प्रेसिडेंट, उद्गाता, निर्माता, मालक, आदिगुरु भगवान शिव आहे. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही झाली पुरुषीय चिंतनाची भूमिका. मातृत्व आणि स्त्री शक्तीची भूमिका अशी आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले. महिला परमार्थात असाव्यात का नसाव्यात हा वादाचा विषय असू शकत नाही. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथानं शांभवाद्वैताचं तत्वज्ञान, शक्तीचे कर्णकुहरी, ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीतलं एवढं चरण अभ्यासकांना पुरेसं झालं. शक्ती, भगवती, जगज्जननी, अर्धांगिनी, उमा म्हणजे स्त्री शक्तीच्या कानात शांभवाद्वैताची उद्घोषणा. क्षीरसागराच्या परिसरात तीरावरती भगवान आदिनाथ करतायत. मग जागतिक तत्वज्ञान जर आदिनाथ उमेला देत आहेत, तर स्त्री परमार्थात असावी का नसावी हा अज्ञानवाचकच विषय आहे. म्हणजे ज्यांना नीटनेटका स्थरच कळला नाही अशी माणसं कदाचित याबद्दल मंडुकी वटवट करू शकतात. एक दुसरं सूत्र, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश पवित्र, वंदनीय, देखणा, स्वादिष्ट आणि परिवर्तनवादी असतो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. याला पद्मपुराणातला अर्धा श्लोक, संप्राप्ये भारते जन्म. यासाठी भारतात जन्म अपेक्षित असतो. आणि भारतात स्त्री या प्रकरणाची विडंबना, अवहेलना वेदापासून उपनिषदापर्यंत आणि गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, जना, मीरा, मुक्ती, बहिणा, श्री आईसाहेब मीराबाई पासून राधाताई पर्यंत कोणाचाही उपास झालेला नाही. आराम करा, आराम करा, माझं मी बोलत राहतो, माझा मी आनंद घेणार आहे.
तुमच्या सगळ्यावर फार काही अवलंबून मला असं वाटत नाही. मला नित्याची सवय मंडपाची, समाजाची, गर्दीची, काय करू आता. या सवय लागली की लागली, त्याला विलाज नसतो काय. ती एक मेथड पद्धती असते. मला आपल्या भागात तारखी द्यायला आनंद वाटतो, पण प्रकरण फार जड जातं. काय करावं ते कळतच नाही. ती आघळ पघळ, कुत्री आली, सुनबाईचं तसं झालं, हे कोण ऐकायला बसले आता. लोकांना स्टडी पाहिजे, चिंतन पाहिजे, भूमिका पाहिजे, अभंगाच्या मांडणीला हात घालणारा वक्ता पाहिजे, तरच स्वीकारतात. नाही तर आपण केलंय ना, खेडे पाडे ग्रामीणला फिरलोत, पण कॅबिनेट मंत्री कधी व्हायचंच नाही काय. ग्रामपंचायत सदस्य किती वर्ष. विठ्ठल आईसाहेब, परमार्थात आपलं कॅबिनेट आपण निर्माण करायचं. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, नाही त्यांना आराम करू देत, तुम्ही आपले सगळे तुम्ही माझ्याशी एकरूप राहा. ऐका, मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, सुभाष सेठ महाराज तुम्ही खुर्चीवर बसून कीर्तन का करता. मी त्याला मिस्किलपणानं उत्तर दिलं, विठ्ठल महाराज राजकारणात त्यांच्याच खुर्च्या त्यांना पुरत नाहीत, आम्हाला कोण देणार आहे, म्हणून माझी खुर्ची मीच तयार केली. दुसऱ्याच्या पक्षात सदस्य होण्यापेक्षा आपला 3 आमदाराचा का असेना पण मालक असावा. मोठ्याने वाजवटा. नाही त्यांना आराम करू दे बिचाऱ्या, असू द्या. त्यांना जसा जसा आनंद वाटेल तसं ते खुलतील. एकदमच तवा तापणार नाही ना, एकदा तापला की मग भाकरी घालता येतात. जरा तापायला वेळ लागतो. आवाज, वादक, गायक, वक्ता सुरुवातीलाच कसं काय. आणि सुरुवातीला जो गायक तापतो षडजात, तो 2-3 तास टिकत नाही. त्याची सुरुवात ना अशी असली तर पुढे टिकतो तो. सुरुवातीला षडजात गेल्यावर मग कसं काय होणार आहे त्याचं. तसं वक्ता मांडणी मांडताना एका विशिष्ट स्वरातून लयकारी पकडत जय विठ्ठल पर्यंत टिकण्यासाठी ह्या भूमिका आपल्यासमोर मी मांडतो आहे. विषय इकडे तिकडे न जाता परमार्थात स्त्री शक्तीला डावललेलं नाही. मी एक वाक्य बोलतो, कदाचित तुम्हाला ते आवडेल. आणि करतल ध्वनी तुम्ही कराल अंतःकरणापासून, उगीच वाजवा म्हणून नाही, आतूनच. पाया ज्ञानोबारायांचा, भक्ती सुखाच्या तटबंदी नामदेवरायांच्या, खांब नावाचा स्तंभ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा, कलशस्थानी जगद्गुरु तुकोबाराय. पण त्या कलशावर एका रॉडला, एका कळक बेटाला, एका विळूला, एका बांबूला फडकणारी भगवी ध्वजा म्हणजे बहिणा नावाची स्त्री शक्तीच्या जाणीवा तुम्हाला. मी 42 सदर लिहिली होती बीडला, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. 42 सदर कंटिन्यू. सज्जन हो, या नारीमुळे परमार्थ आहे. कथेत तुम्ही आहेत, जनजागरणात तुम्ही आहेत, औक्षण करायला तुम्ही आहेत, बाळाच्या संगोपनाला तुम्ही आहेत, गर्भधारणेला तुम्ही आहेत, पिणाऱ्या, प्रपंचात थकलेल्या, कंटाळलेल्या, त्रास देणाऱ्या, बिभत्स वर्तन करणाऱ्या, पतीचं कपाळाला कुंकू लावून मानेनं ताट चालणाऱ्या तुम्ही आहेत. स्वराज्याची शमशेर हातात धरून परकीयांचा पाडावा करणाऱ्या, शिवरायांना प्रसवणाऱ्या जिजाऊ तुम्ही. लक्षात धरा तुम्ही. काय तुमच्या समोर. नारी नारी मत कर यार, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सावता महाराजांना धन्यवाद नाही दिला. धन्य त्याची माता, मातृत्वाचा पराक्रम. याला वेद वचनाचा पुरावा काय. एभ्यो माता मधुमत पिनवते पय पियुषम देवरदितिरद्री बरहा, मातृदेवो भव. मातृत्वाचा पराक्रम आहे. रामासारखे मर्यादा पुरुषोत्तम ईश्वर, कौशल्याची कृपा आहे. यादव कुल राघवेंद्र भगवान श्री कृष्ण, यशोदेची कृपा आहे. भगवान कृष्ण पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा, मनसुखा या सगळ्या गोपाळात एकच स्त्री कॅबिनेट होती. तिचं नाव किशोरी म्हणजेच राधा राणी होतं. तिची क्षमता ताकद वेगळी. तिच्या विना वृंदावनातला परमार्थ विफल, नापास. आपल्या आरत्या इतक्या सुंदर आहेत, लोक गडबडीनं म्हणतात पण आरतीवर चिंतन होत नाही. वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. एकट्या विठ्ठलाला कोण
अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम. शंकराचार्य म्हणाले वामांगे रुक्माई दिसे दिव्य शोभा नामदेव. आणि अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. पुरुषाचं अर्ध अंग नारी असते. नारी विना पुरुष तसा वैधव्य प्राप्त झालेला पुरुष असतो. नाही कळलं तुम्हाला? वैधव्य असतं त्याच्या जीवनात, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. मी माझ्या जीवनातली घटना सांगतो. 2015ला मी आहे त्या राजुरीच्या कुटुंबाला त्यागून, हे जरा माझ्या नित्य जवळ आहे त्यांना माहिती आहे, विधिवत शंकराचार्यांच्याकडनं मी दंडी संन्यास स्वीकारला. कालच्या 17 जानेवारी 2024ला प्रपंचातल्या पूर्वीच्या मुलाचा साखरपुडा झाला. मी गेलो नाही. अद्वैत नावाच्या मुलाचा विवाह कळवणला नाशिक झाला. मी गेलो नाही. माईंचे वडील गेले. मी गेलो नाही. त्यांनी बीडला फ्लॅट वास्तुशांती. मी गेलो नाही. प्रापंचिक कार्यात यतीनं जायचं नाही. अजून एक या भागातला गोड गैरसमज मी बाजूला काढतो. कदाचित यामुळे मला त्रास सहन करावा लागेल असं वाटतं. गादीवर बसल्यावर पूर्व आडनावाचा मठाधिपतीचा संबंध संभवत नाही. वाक्य नीट ऐका, त्रासदायक विधान आहे. फॉर एक्झाम्पल, बिभीषण महाराजांनी संन्यास घेतला. उदाहरण चाललंय, मी त्यांना आग्रह करणार नाही, त्यांनी पण घ्यायचा नाही. पण कदाचित त्यांना विरक्ती आली. नको बुवा, हा फड तो बुवा सगळ्यांच्याकडे जाऊन पाहिलंय, अंतिम टप्प्यात काही सत्यता दिसत नाही, अशी मानसिकता माणसाची निर्माण झाल्यावर वितरागी पथावरती माणूस पाऊल टाकतो. आणि श्रीमद भागवत लिहितं यम व्रजेत तम प्रव्रजेत. ज्या दिवशी तीव्र जिज्ञासा होईल त्या दिवशी विरक्त माणसाने व्हावं. झाले ते. झाल्यानंतर त्यांचा बिरजा होम झाला. विठ्ठल महाराज पिंडदान झालं. दिला आपुलिये करी, पिंड पदावरी दिला आपुलिये करी. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. त्यांनी पिंडदान केलं. त्यांचा कोकाटे परिवाराशी तिळमात्र शास्त्रीय संबंध संभवत नाही. मग पुढे भारती, तीर्थ, सरस्वती, गिरी, अरण्य, वन, पर्वत, सागर या 10 नावापैकी एक नाव त्यांना दिलं जातं. तेच त्या संन्यासाचं सरनेम, आडनाव, उपनाव. त्याला पुन्हा जोशी, देशपांडे, क्षमस्व, सानप, आंधळे, क्षीरसागर, देखणे, देशपांडे संभवत नाही. काही संमत नाही. ईश्वर भारती, गंगा भारती, रामचंद्र भारती. शंकराचार्य गादीवर बसल्यावर कुलकर्णी नाही, पुन्हा जोशी नाही. विद्या नरसिंह भारती, विद्या अभिनव भारती, जयेंद्र सरस्वती, निश्चलानंद गिरीजी महाराज ही नाव त्याला दिल्या जातात. जुनं नात, जुनं गोत्र आणि जुनं आडनाव राहत नाही. याला अजून उदाहरण देतो. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत. समीक्षा करण्याकरता जी उक्ती सांगतात ना, त्याचं नाव दृष्टांत. समजा ही लेक आज ना उद्या मोठी झाली. इकडे काय आडनाव आहे लेकराचं? या सानप. उपवर झाली आणि या पोरीचं योग्य वयात लग्न झालं. तिचं आडनाव सानप नाही राहणार. नागरगोजे, आंधळे, खाडे, मुंढे, कातकडे, पाटील, तिकडे येवला वगैरे प्रभागात पाटील सुद्धा आहेत. हे नाव तिचं होणार ना, हे नाव तिचं होणार. जाऊ द्या, तुमच्याकडे ओढूच नका. समजा मला मुलगी आहे, तिचं लग्न झालं, तिचं जोशी नाव नाही राहणार. देशपांडे, देशमुख किंवा ज्याच्या बरोबर जाईल ते नाव लागेल. नाही कळलं तुम्हाला? ते नाव लागेल ना. विषय मला वाटतं तुम्हाला कळला असं गृहीत धरून पुढे मी जातो. तसं स्थानावर तिलक झाला की पूर्व संबंध समाप्त झाला. आता आई आहे, आईला मठावर राहता येतं. संन्यास घेतला तरी जगाच्या पाठीवर आई सर्वश्रेष्ठ दैव. मला वडील समोर आले, मला नाही येत वडील आत्ता,
पण वडील समोर आले तरी मी अभिवादन नाही करायचं, पण आई दिसली ना तर दंड बाजूला ठेवून साष्टांग नमस्कार करायचा आहे. हा अधिकार आहे धर्मशास्त्राचा. मला काही धर्मशास्त्रीय चर्चा आपल्या बरोबर करायची नाही, अभंगाची भूमिका मांडायची, पण भूमिका एक आहे की पुन्हा गादीपती झाल्यावरती जुनं नाव संभवत नाही. मला एक सांगा, ज्ञानोबाराच्या वाङ्मयात कुलकर्णी कुठं लिहिलंय? जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयात मोरे कुठं लिहिलंय? नाथ वंशजांच्या क्रमात जहागीरदार गोसावी कुठं लिहिलंय? दाखवा मला. शंकराचार्यांचं आडनाव मला दाखवा. नाही दाखवता येत. नाहीच, ते संपलं. अजून दृष्टांत देतो सोपा. तारीचं कंपाऊंड किंवा काटेरी कुंपण छोट रोप आहे तोपर्यंत त्याला आहे वृक्षारोपण केल्यावर, पण त्याचं खोड पक्व झालं, फांद्या मोठ्या झाल्या, एकोहम भवस्यायाम प्रजायैहि, मोठं झाल्यावर त्याला कुंपण लागत नाही. तसंच समाजात परमार्थात महापुरुषाची व्याप्ती वाढली आणि त्याचा आयाम मोठा झाला की त्याला पुन्हा स्पर्श अस्पर्श जाती कुळगोत्र संबंध संभवत नाही. म्हणून भगवान बाबा व्यापक संत झाले, भाऊ व्यापक झाले, बंकट स्वामी व्यापक झाले, जोग महाराज व्यापक झाले, हे महापुरुष व्यापक झाले. याला याती प्रतिबंध आला की माणूस समाप्त होतो. याती प्रतिबंध कधी पाळायचा? लग्न करायचे, पाळला पाहिजे. संबंध जोडायचा आहे, पत्रिका पाहिजे, पाळला पाहिजे. पण परमार्थाच्या पथात तो संबंध संभवत नाही. म्हणून आदिनाथ गुरु सांगताना इथे विठ्ठल पंत, त्रिंबक पंत, गोविंद पंत, हरिहर पंत हे नातं सांगितलं नाही. सावजी, कान्होबाराय, बोलोबा, कनकाई हे नातं तुकोबाराने सांगितलं नाही. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलं लिखून माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम, कृष्ण हरी, कृष्ण हरी. आता शिल्लकच काही नाही. ज्ञानोबाराची उवी सांगतो, अजून सोपं होईल. ना तरी ते समुद्रची होवनी ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, याता यात निमाले घनानंद जे. आपल्या मराठवाड्यातल्या सिंदफणा, बिंदुसरा, डोमरी इत्यादी नद्या वाहत 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 बंगालच्या उपसागराला गेल्या. कोण असा नेता आहे, कोण असा पालकमंत्री आहे, कोण झेडपी सदस्य आहे, कोण मठाधिपती आहे आणि कोण यज्ञकर्मातला ब्राह्मण असा ज्ञात आहे की आपल्या गावातलं पाणी सागरात गेलेलं 5 ml ओळखून तो परत आणू शकतो? नाही आणता येत. का? ते त्या प्रियतमासे एकरूप झालं. तसं जीवदशा समाप्त झाली आणि तो हरिपदाशी एकरूप झाला की त्याला तर कुळ याती प्रांत शिल्लक नसतो. आणि असा व्याप ज्याचा ईश कृपेनं वाढलाय, आयाम वाढलाय, व्यास वाढलाय, त्याला समाज फुलासारखा हातात झेलत असतो. आणि ते काम मीराताई महाराज आई साहेबांनी आणि आमच्या राधाताईंनी केलं. असं समजा की मी माझ्या कुटुंबात एक चर्चा करतो आहे, कीर्तन रंगावं या भूमिकेने मुळीच नाही, अजिबात नाही. किंवा यामुळं मला परिसरात कुठे निमंत्रण मिळावं ही सुद्धा अपेक्षा अजिबात नाही. फक्त भूमिका मांडतोय. ती भूमिका मांडताना शंकराचार्यांच्याकडे मंडन मिश्र नावाचे एक ब्राह्मण आले. ते कर्मातले मोठे निष्णात होते. शंकराचार्यांचं मत ऐकतच नव्हते. कर्ममीमांसा, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा करताना शंकराचार्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यूट्यूबला, इन्स्टाला, फेसबुकला तुम्ही जरा अपडेट राहून चेकअप करा. मी कीर्तन करून गेल्यानंतर मंडन मिश्रा धर्मसभेत शंकराचार्यापुढं हारायला लागले. म्हणून शंकराचार्यांच्या समोर मंडन मिश्राची बायको ताडकीने उठली. ठहरो, एक पत्नी के अलावा पति पूर्ण स्वरूप नहीं होता, तो इस चर्चा में मैं सहभागी यहाँ होकर आपके साथ धर्म की चर्चा करूंगी. त्या उभय भारतीनं आद्य शंकराचार्यांना विचारलं, महाराज श्री आप तो सर्वज्ञ है. हाँ जी माता जी, आपकी कृपा से. तो काम की कितनी कला होती है. या प्रकरणात शंकराचार्यांनी मान खाली घातली, दंड झुकवला. शंकराचार्य म्हणे, माताजी
कुछ समय मेरे लिए दे दो. अमरुख नावाचा राजा होता आणि शंकराचार्यांना कायाप्रवेश नावाचं योगिक प्रकरण येत होतं. त्यांनी मेलेल्या अमरुख राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि स्त्री स्वरूप, लालित्य, स्पर्श, होणाऱ्या भावना हे सगळं अनुभवलं. आणि मातेसमोर आल्यानंतर काम की कला कैसी होतीये, तो कामशास्त्र मिदम प्रोक्तम एवं वदती भारत. ही चर्चा झाली. झाल्यानंतर मंडन मिश्रा हरले. आता घरी जाण्यात काय मजा आहे? हरल्यावर घरी कशाला जायचं? त्या काळातले स्वाभिमानी लोक होते. हरल्यावर घरी नाही जायचं. मग मी तुमचा संन्यास स्वीकारतो. मंडन मिश्रांनी शंकराचार्यांकडनं संन्यास स्वीकारला. बायको म्हणाली, माझी काय सोय, मी केस सोडलेत, आंबाडा बांधत नाही, विणीला रबर त्या काळात नव्हतंच, काहीच नाही. मी आता कुंकू तुमचं काढते, साध्वी म्हणून माझ्यावरती उपचार करा. शृंगीर पीठावर उभय भारतीच्या नावानं श्रीयंत्र रेखाटण्यात आलं आणि मंडन मिश्रा शृंगीरीचे शंकराचार्य झाले. पण त्या पीठावर स्त्रीयंत्रावर उभय भारतीला गादीवर बसवलं. हा तुम्हाला जरा अपरिचित विषय आहे. ज्यांनी तीर्थात ऐकलंय त्यांना माहिती आहे. एका स्त्री शक्तीला शंकराचार्य पीठावर श्री रूपानं मान्यता मिळाली. मला काही काही बावळट बुवा लोक विचारतात, ज्यांना अकला नाहीत ते, किंवा जे पाणी नेत नाहीत ते, की तुमचा संन्यास असा कसा? अरे म्हणलं, तुला काही कळतं का? ब्रह्मचर्य काय, गृहस्थ काय, वानप्रस्थ काय आणि संन्यास काय, स्टेप आहे ना. 10वी 12वी पोस्ट ग्रॅज्युएशन, MA, मग PhD MPhil आहे ना. का लगेच पहिलीतून LLM? शक्य नाही. ही स्टेप आहे. समजा तुमची दीक्षा महापुरुष दीक्षा, तुमची दीक्षा यती दीक्षाच. या वस्त्रातल्या तुम्ही या परंपरेतल्या स्थानाधिपती महंतच. म्हणून स्त्री शक्तीला कमी न लेखता शंकराचार्य, गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपा मुद्रेपासून ते रामचंद्राच्या चित्र आणि चरित्रापर्यंत अभ्यास करा. आदरणीय श्री रामराव महाराज ढोक नागपूरवरून येणार आहेत. रामायण त्यांचा स्पेशल स्वतंत्र विषय आहे. सज्जन हो, रामचंद्र यानानं प्रवास करताना, यान म्हणजे जहाज, नावेतून प्रवास करताना आधी उत्तरी म्हणजे अंगावरचं उपरणं सीतेसाठी नावेत टाकत असत. त्यात काळापासून स्त्रियांना रिझर्व जागा सोडण्याची प्रथा लक्षात आलं का तुमच्या? म्हणून यांना टाळण्यात मौज नाही. जे टाळतील ना ते समाज टाळल्या जातील. लक्षात घाला तुम्ही. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होत आहेत, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत आहेत, काकू खासदार होत आहेत, प्रीतमताई खासदार होत आहेत, पंकजाताई कॅबिनेट मंत्री होत आहेत, सुषमा स्वराज कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्या डमट शंकराचार्यांच्या श्लोकावर संस्कृतात चर्चा करतायत, अमिताभजी नमस्कार करतायत, प्रियदर्शनी इंदिराजी पंतप्रधान होते, PT उषा धावपटी होते आहे, ती सुनीता विल्यम्स अंतराळात जाते आहे, लता दिदी जगाची गाणं कोकिळा होऊन अयोध्ये लता मंगेशकर चौक निर्माण होते आहे. यांना डावलण्यात काय अर्थ आहे? कल्पना करा तुम्ही. जसं आमच्या पूर्वी ब्राह्मण कुळात काही सनातनी लोक होते, तसं बुवा लोकात सुद्धा काही सनातनी बुवा आहेत. त्यांना ती लुंगी जमत नाही, जॅकेट जमत नाही, पाकिट जमत नाही. स्त्री म्हटलं की त्यांना राग येतो. त्याने बिचाऱ्याने हिमालयात राहावं निवांत. विठ्ठल स्वच्छ सांगतो, या मठाला काही मारामाऱ्यात का मला? भगवानगड, नारायणगड, महाराज ते मुंडके दाबा जाऊन जा, मारा 2-3 जण. ही दररोजचा बंदोबस्त आता करणं गरजेचं आहे. लेकरांचं आहेत, पण आता या लेकरांना कंटाळून मी संन्यास घेतला. जेथे जातो तेथे कपाळ सरी. आता काय देहांत प्रायश्चित्त घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल
विषय आणतो ना अभंगाकडे, तो भगवानगड, नारायणगड, आणि या दोन गडाच्या अंतर्गत जे जे मठ, मंदिर, स्थान, मठाधिपती आणि नारी शक्ती युवा जागरण करणाऱ्या माता जी आहेत, यात उभ्या महाराष्ट्रात माझ्याकडे सगळेजण मनपूर्वक पहा, उभा भारत फिरलोयच मी, परप्रांतात साधू समाजात गेलोय, परंतु उभ्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायात चांदा ते बांधा आणि नागपूर ते गोव्यापर्यंत, आंध्रा ते कर्नाटक, केरळ ते तामिळनाडू, एमपी ते गुजरात, कुठेच गादीवरती वारकरी संप्रदायात मठाधिपती स्त्री नाहीये, लक्षात धरा. ही क्रांती भगवान बाबांची, ही क्रांती भीमसिंह महाराजांची आहे. सपोर्ट केला आणि एका स्त्री शक्तीला सांगितलं घाबरू नकोस, मी बरोबर आहे तुझ्या. आणि बालवयात भजन, स्वरूप, मांडणी, परिष्कार, सुभाषित आणि त्याचबरोबर हिंदी दोहे एक लकाकीनं मांडणारी स्त्री, एखादीच अहिल्यादेवी, एखादी झाशीची राणी येत असतील, तिच्या हातात शमशेर शोभत असती आणि समोरच्या गुलामांना मानाखाली घालाव्या लागतात, तशी तत्वज्ञानाची शमशेर आमच्या राधामा साहेबांनी घेतली आणि आपला ध्वज फडकवला. सगळीकडे कीर्तन आहेत त्यांचे, कीर्तनकार मुली खूप आहेत, कीर्तनकार माता भगिनी खूप आहेत, पण गादी परंपरा असलेलं महाराष्ट्रातलं एकुलतं एक स्थान आहे, एकुलतं एक स्थान, अन्यत्र नाही, अन्यत्र नाही. परप्रांतात आहेत, वृंदावनात, मथुरेत, आग्र्याला, झाशीला, हरिद्वारला, काशीला तरण्या बांडपोरी महामंडलेश्वर आहेत. आणि त्या मंडलेश्वरांच्या शेजारी पंगतीत बसतात, ते सांगतात मेरी बहीण है और सांगतात मेरे गुरुजी है. भेद आपल्याकडे प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टीला. मनाचा संकोच प्रचंड आहे आणि हा संकोच एकदा भैरगुरुजी समाप्त झाला की मन व्यापक होत असतं. अजून एक दृष्टांत, लगेच प्रवेश. विमानात प्रवास करणाऱ्या सज्जनांना वडाची झाडं, पेरूची झाडं, अश्वत्थ पिंपळाची झाडं, लिंबाची झाडं, त्याच्याच बरोबर जांभळाची झाडं, जास्वंदी, पारिजातक, सदाफुली, सेवंती, चमेली, विडीबाबळ, काँग्रेस इत्यादी गवत, वरून जाणाराला सगळं हिरवगार दिसतं. का? विचाराची व्यापकता आहे. ज्यांना कळलं नाही त्यांना मी हात जोडतो. विचाराची व्यापकता आहे, त्यांना सगळं हिरवा दिसतं. तसं विचाराची व्याप्ती वाढली ना, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत, सर्वम विष्णुमयम जगत. प्रकरण प्रदीर्घ आहेत, माझे काही सलग सातत्यानं 2-2 तासाची व्याख्यानं नाही आहेत, त्यामुळे मला अभंगावर 1-2 प्रमाणानं जय विठ्ठल केलं म्हणजे तुम्हाला कीर्तन वाटेल ते, म्हणून मी कीर्तनाकडे येतो, कीर्तनच करतो आहे, ही भूमिका मी स्पष्ट केली स्वच्छ. भगवानगडाच्या क्रमात अनेक मठ आहेत. मला आठवायचं की श्री भीमसेन महाराजांनी आळंदीहून आलेल्या विद्यार्थ्याला तिलक केला की जरूड, तिप्पटवाडी असे बरेच गाव मी पाहिले की त्यांचं कीर्तन व्हायचं आणि त्यांनी डिक्लेअर करायचं की या स्थानाचे मठाधिपती राहतील. संपला विषय, पुन्हा चॅलेंज नाही तिथे. त्याला येतं काय, तो कुठला आहे, त्याची याती कोणती, त्याचं गोत्र कोणतं आहे, पूर्वीचं नाव काय, नाही, ठरवलं, गादीवर बसवला. ज्ञाते, मामांचे पटशिष्य, स्वामींचे पुतणे आणि बाबांचे उत्तराधिकारी अशा माणसानं सर्टिफाय केलेली एक लेक या गादीची अधिपती होत असेल तर माझ्यासारख्या यतीनं माता म्हणून तिला ऊर्जा, संप्रेक्षण, सत्कार आणि सन्मान करणं संप्रदायात आपलं उत्तरदायित्व आहे. गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्त्यांनी स्त्री शक्तीचा कधी तिरस्कार केला नाही. गुरुवर्य मोठे बाबांनी कधी केला नाही. श्रद्धेय सातारकर महाराजांनी कधी केला नाही. बाकीच्या काही लोकांच्या बाबतीत आपण नाही बोलणार. आणि काय इथे बोलून तरी काय फायदा आहे तसा? त्याला विराट जनसमुदाय असावा, ते टाळ घेऊन असावेत वा समोर बसलेले असावेत, म्हणजे दूध आणि पाणी निरक्षर विवेकानं स्वतंत्र मेथड मांडता येते. चला समाप्त विषय. विषय असा आहे, आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. 2 अभंग आहेत. आपली जी परंपरा आहे ती पैठणची परंपरा आहे आणि पैठण परंपरेमध्ये
आपला हरिपाठ झाल्यानंतर आदिनाथ गुरु म्हणायचाच, पण झाली संध्या संदेह माझा फिटला हा अभंग झाला की गुरु शिष्य परंपरेची कृतज्ञता व्यक्त करताना हा अभंग म्हणायचा आहे. आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. तिकडे परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आपली परंपरा आहे आदिनारायण साराचे ते सार. अर्थात सगळे अवधूतच आहेत, सगळे नाथच आहेत, परंतु विद्यापीठ असलं तरी सायन्स विभाग वेगळा आहे, मराठी विभाग वेगळा आहे, बरोबर आहे ना, इतिहास विभाग वेगळा आहे, केमिस्ट्री विभाग वेगळा आहे, चित्रकला विभाग स्वतंत्र आहे डिपार्टमेंट. कारखाना असला तरी मॅन्युफॅक्चरिंग विभाग स्वतंत्र आहे, सिव्हिल विभाग स्वतंत्र आहे, मॅनेजर स्वतंत्र आहेत, बॉडीगार्ड स्वतंत्र आहेत, लाईट तीच आहे. पण फिटिंग मध्ये अंडरग्राऊंड करताना कुठल्या बोर्डाला कुठलं फ्यूज टाकावं हे जसं वाहक आणि अवाहक धातूच्या इलेक्ट्रॉनिक मध्ये पाहिलं जातं, तद्वत सगळे आपण एक असलो तरी विद्यापीठ नाव एक आहे, पण शिक्षण त्याचे स्वतंत्र असतात. तसं आदिनाथ गुरु ही परंपरा या ज्ञानोबार आहे. या परंपरेत सोपान काका, आदिशक्ती मुक्ताई, यात परंपरेत विसोबा खेचर, यात परंपरेत चांगदेव. चांगदेवात 2 टप्पेत, चांगा राऊळ स्वतंत्र आहे आणि चांगा वटेश्वर स्वतंत्र आहे. या परंपरेत नामदेवरायांच्या 14 कुटुंबाचा समावेश, महादा, विठा, नारा, गोविंदा या परंपरेमध्ये. याच परंपरेत गोरोबा काका, नरहरी महाराज सोनार याच परंपरेमध्ये ही परंपरा आहे. जोग महाराज याच परंपरेत, साखरे महाराजांचं घराणं यात परंपरेत, गुरुवर्य परभणीकर गुरुजी महाराज यात परंपरेत, हरिभाऊ महाराज यात परंपरेत, वक्ते बाबा याच परंपरेमध्ये, जोग महाराज शिक्षण संस्थेचा क्रम या परंपरेमधला. मग गडांच्या गुरु परंपरेमध्ये आपली परंपरा काय असा समीक्षा करण्याचा योग जर आपल्याला विद्यापीठाच्या सेमिनारला बोलवलं तर आपण आपली मांडणी मांडायची आदिनारायण साराचे ते सार. आमची परंपरा नारायणाची आहे. त्याचं कारण आहे, नारायण लक्ष्मीला घेऊन चालतो आहे आणि लक्ष्मी विना राजकारणापासून परमार्थापर्यंत काहीच होत नाही. लक्ष्मी कांत प्यारेला, कांत म्हणजे पती, पण लक्ष्मी त्यालाही प्यारी ना. असं कोण आहे या जगात की द्रव्य नको, मान नको, सन्मान नको, सुख नको, सगळ्यांना पाहिजे धनकनक संपन्नता, म्हणजे सर्वे जनाः कांचनम आश्रयन्ते, सगळ्यांनाच द्रव्य अपेक्षित आहे. फक्त ते मापक कुठे वापरावं आणि कुठे थांबवावं हे नियंत्रण त्या स्थानाच्या अधिपतीच्या हातात कंट्रोल असलं की डेव्हलपमेंट करता येते. चला, चिंतनी विषय आपण अभंगाचं पहिलं चरण म्हणू. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला नरहरी महाराज चासकर, कुणी विचारला प्रश्न, चास नगर जिल्हा, नरहरी महाराज रावेर, श्रीधर स्वामी अमृतनाथ मठ आळंदी, गावबा महाराज कावसानकर, अनंत ऋषी महाराज, दंडवत स्वामी म्हणजेच विरक्त माधव आणि नाथांचे चिरंजीव श्री हरिपंडित महाराज, या सगळ्या जणांनी नाथरायांना अमृतेश्वराच्या मंदिरात गोदेच्या तीरावरती प्रश्न विचारला की आपली गुरु शिष्य परंपरा लोकांना काय सांगावी. एकनाथ महाराज म्हणाले, काय सांगायची? आदिनारायण पदम धातारम चात्री सत्पदम दत्तं जनार्दनंचैव एकनाथम नतोस्म्यहम. हो, तुम्ही पंडित आहेत, ब्राह्मण आहेत, कीर्तनकार आहेत, भागवताचार्य आहेत, जनसामान्यांना मराठीत कसं सांगायचंय? तेव्हा एकनाथ महाराजांच्या वाणीला बर का शब्द स्फुरले आणि अभंगव्रतात ती जाती निर्माण झाली आणि नाथराय आपल्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात मांडणी मांडायला. आदिनारायण साराचे ते सार,
आदिनारायण साराचे ते सार आदिनारायण साराचे ते सार आदिनारायण साराचे ते आदिनारायण साराचे ते सार आदिनारायण साराचे ते सार साराचे ते सार आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध आत्रिशी पै केला ब्रह्मयाने बोध आत्रिशी पै केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिशी पै केला ब्रह्मयाने बोध अत्रिशी पै केला आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा केला देगलूरकरांचं जे घराणं आहे ना ते नाथ परंपरेतले. कोणत्या? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा चुडामणी महाराजांची गुरुपरंपरा. आवाज कमी झालाय. गुंडा महाराजांना त्या परंपरेत पापा महाराज, भानुदास महाराज, चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज ही परंपरा. त्या परंपरेमध्ये श्री साखरे महाराजांची परंपरा ही आदिनाथाच्याच परंपरेतली परंपरा. आपल्या प्रभागाला जे जे गाव आहेत ते पैठणच्या फडाशी कनेक्ट आहेत, जोडलेले. भौगोलिक चिंतन आहे सोपं. याला मठामणाय म्हणतात, याला मठामणाय सेतू म्हणतात. की पालकमंत्र्याला तो जिल्हा दिल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट करावी हा जसा नागरिक शास्त्रात किंवा संविधानात कायदा आहे तसं त्या त्या संस्थानिकांच्या परंपरेमध्ये जे जे गावं येतात ते फडाचे गावं असा नियम आहे. मला एक घटना सांगतो. जरा रेकॉर्डिंग होती त्यामुळे भीती वाटती. माझ्याकडं नाही आहे पण मला असं वाटलं होतं. मी काष्टीला कीर्तनाला जायचो आणि बबनराव दादा पाचपुते मंत्री होते. 7-8 कीर्तन झाले. माझी त्यांची सलगी झाली. आलिंगन देणं, भेटणं, फोटो काढणं, मजा. तेव्हा व्हिडिओ वगैरे जरा कमी व्हायचे ह्या सगळ्या गोष्टी. वहिनींच्याकडं माझं बोलणं बसणं व्हायला लागलं. कीर्तनं रंगायला लागले. तात्या पुरुषांच्याकडं श्रीगोंद्याला जाणं वाढलं, कोळगावाला जाणं वाढलं. मग त्या प्रेमाच्या भारात माणूस आपलं निवेदन करतो ना काहीतरी. म्हणलं महाराज मी कुंभमेळ्यात महंत पदावरती गेलोय आणि सनातन धर्म मांडत असताना कदाचित धर्म न आवडणारा मला अटॅक करू शकतो, तर मला लायसन पाहिजे. नीट ऐका, नीट ऐका. याच्यावर काही न कळणारी कमेंट करतील पण भूमिका नीट ऐका. मला लायसन पाहिजे. ते म्हणाले महाराज आत्ता लेटर पॅडवरती मी देतो पण नियम असा आहे मी आहे नगर जिल्ह्यातला, तुम्ही राहतात बीड जिल्ह्यात. मी पत्र देणं म्हणजे बीडला जे कोणी पालकमंत्री असतील त्यांचं मन दुखावल्या जाईल. आमच्यात नातं नीट राहत नाही, त्याकरता कृपया तुम्ही ते करू नका. विषय संपला. नाही कळलं तुम्हाला? विषय संपला. ते जागा ॲक्वायर करून देऊ शकले असते, मला गण देऊ शकले असते, पण त्यांचा कायदा असा सांगतो की आमच्यात परस्पर नातं टिकत नाही आणि त्यांचं मन दुखवतं आपण ज्या भागात आहेत. आम्ही इकडच्या असताना त्यांचा दबाव आणला तुम्ही, हे सहन होत नाही. म्हणून गप्प बसणं कधी कधी शहाणपणाचं उत्तम लक्षण आहे. उत्तम लक्षण. याचा अर्थ आपण घाबरणारे, भ्याड आहोत किंवा पळकुटे आहोत असा त्याचा अर्थ नाही. ही संयम आहे.
हे आपल्याला कळतंय तरी गप्प बसावं. विषय संपला. मांडणी का मांडली की तुमच्या जिल्ह्यात जे पालकमंत्री त्यांचं लेटर पॅड जर दिलं तर तुमचं काम मार्गी लागेल. पुढे काही अडलं तर मी तुमच्या बरोबर आहे. संपला विषय. तुकोबारायांच्या परंपरेत आजरेकर, वासकर, बोधले, जळगावकर, शिवणीकर, धोंडोपंत दादा आत्रे, अशा कराडकर, राशीनकर, आरफळकर ही क्रमपरंपरा आहे. तसं पैठणच्या फड परंपरेला भगवानगड मुखिया. नाही कळलं तुम्हाला? मुखिया तीच परंपरा माणिक बाबांची, तीच परंपरा महादेव बाबांची, तीच परंपरा आदरणीय शिवाजी महाराजांची, ती शास्त्रींची परंपरा. आणि ज्या अर्थी भीमसिंह महाराजांची परंपरा त्या अर्थी ती आईसाहेबांची परंपरा. आणि आईसाहेबांची परंपरा तीच माननीय श्री राधाताईंची परंपरा. लक्षात घ्या. आपण इथपर्यंत क्रमाने आलो. आदि नारायण साराचे ते सार. आसार आहे जगत, सार आहे नारायण. नारायण देवाला नाव का पडलं? सोपं गणित आहे. श्रीहरी पाण्यात निवास करतात म्हणून नारायण. विष्णू पुराणातला एक श्लोक आहे, कमले कमलाक्षेते हरक्षेते हिमालये. दोन्ही देव विभीषण महाराज सासूरवाडीत राहतात. कोण? आदिनाथ म्हणजे शंकर, त्यांची धर्मपत्नी ही पार्वती, हिमालयाची कन्या. आणि शंकर तपश्चर्या करतात बद्रीनारायणला हिमालयात, माणागाव तिबेट चायनाच्या जवळ जवळ. म्हणजे शंकर सासूरवाडीत राहतात. एक नाही कळलं तुम्हाला? आणि विष्णू त्यांची कन्या क्षीरसागराचे लेक, धर्मपत्नी लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम. लक्ष्मी नारायणाची धर्मपत्नी, लक्ष्मी क्षीरसागरात राहते, विष्णू तिथेच राहतात. या दोन्ही देवता आपापल्या सासूरवाडीत राहतात. म्हणून उत्तम गायक वादकाला जर असं चांगलं स्थळ आलं तर कृपया टाळत जाऊ नका. ही आपल्या गुरुपरंपरेची पद्धती असल्यामुळं टाळण्याला काही अर्थ नाही. आमचं संपलंय आता, निदान आता तरी पुढे हाची उपदेश. हे जे यंग जनरेशन आज ना उद्या हे देखणे होणार आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे. असं एखादं चांगलं स्थळ असलं तर पाहत राहा. आता काळ चांगला आलाय. डीएड वाल्याला डीएड वालीच, डॉक्टरला डॉक्टरीणच, इंजिनियरला इंजिनियर स्त्री. बरोबर आहे की नाही? तसं बुवाला बुईंग. त्याचे पर डे 15-20, तिचे 15-20 पर मंथली कुठे जाते कल्पना करा. मला त्या काळात शक्य झालं नाही. माझे सहकारी म्हणतील आता काय हरकत आहे. आता नाही. वर्तमान, आता शब्द वर्तमान कालवाचक आहे, आता नाही. सज्जन हो, नारायणाला एक पुत्र झाला. जगत त्याचा पुत्र आहे, पण नारायण शयन करतायत. लक्ष्मी पायाची सेवा करते. थोडस घनता द्या त्याला, झाडपणा. पायाची सेवा करते. विष्णूच्या डोक्याच्या वरती शेषानं छाया केली आहे. जरा चित्र डोळ्यासमोर आणा. आणि नारायणाच्या बिंबीतून, नाभीतून एक कमळ प्रसवलं. ते काही आत्ता थोडं झालंय. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या पदावर काम करण्यास हरकत नाही. आपल्या परंपरेतलं ते नाही कळलं? माझ्या लहानपणी एक कविता असायची, बबन दार उघड शरद कमळ बघ. ऐकणारे रसज्ञ असले म्हणजे मजा येते. आणि ते शूटिंग करणाराचा एक कॅमेरा त्यांच्याकडे लागतो स्कॅन करायला. कोण जागेत, कोण हसले, स्माईल कोण करतायत, खळी कोणावर पडली, तांदळासारख्या धवलशुभ्र दंतपंगती कोणाच्या, मुडदाडासारखे झोपलेत कोण, यासाठी 2 कॅमेरे लागतात. विठाल विठाल सुभाष सेठ काही म्हणजे नवीन काही नाही हे. असे नारायण आराम करतायत. आणि नाहीतरी प्रत्येक जे काही आपल्या शरीरात चक्र आहेत ना, स्वादिष्टान, मूलाधार इत्यादी योग प्रक्रियेत,
तर प्रत्येक एका चक्राला अष्टदल कमल आहे. नाही कळलं? योग प्रक्रियेमध्ये अष्टदल कमल आहे. त्या कमलाच्या पाकळ्या विकसित होतात. त्या स्त्रीकेशर पुकेशर आहे, त्याचा सुगंध दरवळतो. योगिक प्रकरण आहे हे. आणि मग ते कमळ असं नाभीतून उदयाला आलं आणि त्या कमळात आल्हाद चतुर्मुख ब्रह्मा निर्माण झाला. कोण निर्माण झाला? ब्रह्मा. प्रमाण आहे, ज्याचे नाभी कमली जन्म चतुरा नना. जन्म शब्द या जलम नाही, न अर्ध. जन्म चतुरा नना. आनन म्हणजे मुख. 4 तोंडाचा ब्रह्मा उत्पन्न झाला आणि अपौरुषय वेदांच्या रुचा तो घोकाय लागला. ब्रह्म्याचा उपनयन संस्कार केला. ब्रह्म्याचा तारुण्यात आला. म्हणून लक्ष्मीने आपल्या नोवर्याला, मालकाला म्हणजे विष्णूला, नारायणाला प्रार्थना केली, मला वाटतं आपल्या लेकराला तुम्ही बोध द्यावा, अनुग्रह द्यावा, गुरुमंत्र द्यावा, महावाक्य सांगावं आणि परमार्थाच्या पथाचा अधिकारी करावा. ठरलं इथपर्यंत. पण ते अनुग्रह देता 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 काळ लोटला आणि बिभीषण महाराज ब्रह्म्याचं लग्न सावित्री बरोबर झालं. ते प्रपंच, तिचं गौरदर्पण, प्रसूतीच्या वेदना आणि तिला एक कन्या झाली. म्हणजे ब्रह्मदेवाला लेक झाली. आता काय करू, चित्रीकरण आहे ती कशी होती. प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. लावण्यवती, रूपवती, देखणी, गुणग्राहक अशी स्वरूपांती स्त्री होती, पोरगी होती. ब्रह्म्यानं आपल्या लेकीला एकांतात पाहिलं. म्हणून एकांती लोकांती स्त्रियाशी बोलणे अंडरलाईन. निषेध नाही, हा आचार धर्म आहे. निषेध नाही, आचार धर्म आहे. आणि नाथ महाराजांनी आपल्या गुरु परंपरेत सांगितलंय, नको नको स्त्रियांचा सांगात अंडरलाईन करीती अगाध पुरुषासी. या विधानानं निषेध नाहीये, हा प्रतिबंध आहे, सूचना आहे, सिग्नल आहे. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, नको नारायणा. तो संग नको नारायणा, नको नारायणा. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, नको नारायणा. तो संग नको नारायणा, नको नारायणा. काष्टाया पाषाणा, काष्टाया पाषाणा मृत्तिके जा. पाषाणा, काष्टाया पाषाणा मृत्तिके जा. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, नको नारायणा. संग नको नारायणा, नको नारायणा. काष्टाया पाषाणा, काष्टाया पाषाणा मृत्तिके जा. काष्टाया पाषाणा मृत्तिके जा. काही लेण्यात, पाषाणात, डोंगरात, दगडावरती शिल्प कोरलेलं असतं आणि काही लाकडावरती स्त्री सौंदर्याचं शिल्प कोरलेलं असतं. पाषाणाच्या विवस्त्र शिल्पाला पाहिलं तर मन विकलांग होतं. काष्टाच्या चित्राला स्पर्श केला तर मन बिथरल्या जातं, विकलांग होतं. क्षमस्व, पुरुषत्व पतन पावतं, पतन पावतं. तर प्रॅक्टिकली दिंडीत महिला असावीच. दिंडीत माता भगिनींच्या बरोबर फुगडी असलीच पाहिजे समन्वय सांगत असताना. पण स्पर्शात मातृत्वाचा, कन्यापदाचा आणि भगिनी पदाचा स्पर्श असावा तरच भारतीय नारीची सबलता प्रतिपादन करतात. पण त्या स्पर्शात संप्रेक्षण करताना कामत्व निर्माण झालं तर तिथे अधपतन होतं. अधपतन कुठे मानावं आणि कुठे मानून याची टॅली केलेली आहे, चिंतन केली आहेत. संत वचन वाया जाणार नाहीत. एक शेक्सपियरन कास्मादी गारडा नथिंग. महाराष्ट्रातल्या संत प्रमाणापुढे सगळे थोकडे पडतात, कमी पडतात. एवढी क्षमता
संत वाङ्मयाची. म्हणून काष्ट असू देत, पाषाण असू देत, तिचाही स्पर्श नको. मात्र पूज्य भावानं ती आई वाढत असेल तर स्वीकारावं. पूज्य भावानं रक्षाबंधनाला ती ओवाळत असेल तर स्वीकारावं. आणि लेक म्हणून हातात हात देऊन ती दिंडीत पदन्यास करत असेल तर अभिवादन तिला करावं. पतीच्या तिर्यक नजरेत आणि चपलक गतीत जर आपल्याला काही जाणवत असेल तर नको स्त्रियांचा संगात, करी ती अगाध पुरुषासी. चिंतन नीट ऐका. लक्षात आलं, पोरगी एकांतात एकटी दिसली आणि ब्रह्म्या पदावरनं पदच्युत झाला. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? पदच्युत झाला, हलला, ढळला. क्षम्यताम परमेश्वर, पुढचं विधान मी करत नाही. ब्रह्म्या सुभाष सेठ कायमचा नापास झाला. उभ्या विश्वात पुष्कर तीर्थ क्षेत्र सोडलं तर अन्यत्र ब्रह्म्याची मूर्ती कुठे दिसत नाही. वास्तूत, विवाहात, स्थापनेत कामापुरती प्रातिनिधिक सुपारी मांडण्यात येते आणि ब्रह्मज्ञानम प्रथम पुरस्तात म्हणून निमंत्रण देतात. पण काम झाल्यावर त्याला सांगतात निघा निघा. का? ब्रह्मा कण्णेसी या एका स्पर्शानं त्याला बाधा लागली. म्हणून संत लिहितात, इंद्र चंद्र देव ब्रह्मा आदी करुणी संशयाची श्रेणी छेदीची ना. माझा वेळ संपत आलाय. आदी नारायण साराचे ते सार. बायको म्हणाली, लक्ष्मी आता पोराला नीट समजून सांगा. म्हणून क्षीरसागराच्या तीरावरती विष्णू परमात्म्यानं ब्रह्मदेवाच्या कानात बाप या नात्यानं, गुरु या नात्यानं उपदेश केला. ब्रह्म याने बोध आत्रिसी पै 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 केला. तो शेष लाधला दत्तात्रया. शेष लाधला दत्तात्रया. ब्रह्म याने बोध आत्रिसी पै. ब्रह्म याने बोध आत्रिसी पै केला. तो शेष लाधला दत्तात्रया. तो शेष लाधला दत्तात्रया. ब्रह्म याने बोध आत्रिसी पै केला. ब्रह्म याने बोध आत्रिसी पै केला. ब्रह्म याने बोध आत्रिसी पै केला. आता टॅली प्रकरण जुळवा असतं का नाही पेपरला, तसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्रतयांचा मुख्य शिष्य मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला. इकडे आपल्याकडे ब्रह्म याने बोध आत्रिसी पै केला. ब्रह्मदेवाला त्यांच्या वडिलाकडनं गुरुकडनं जे ज्ञान मिळालं ते कुलपात, कडीत, प्रतिबंधात अडकून न ठेवता ब्रह्मदेवानं ते ज्ञान आपल्या सप्त चिरंजीवांच्या पैकी, मुलांच्या पैकी आत्री नावाच्या चिरंजीवाला ज्ञान दिलं. आत्रीचं लग्न नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी प्रभागातल्या करंजी गावातल्या अनुसये बरोबर झालं. अनसूया शब्द आहे, अनुसया नाही. जिच्या मनात कुणाबद्दल असूया नाही ती अनसूया. आत्री आणि अनुसया परिभ्रमण करत गोदेच्या तीरावरती मराठवाड्यात राक्षस भुवन तीर्थक्षेत्राला आले. याला पुरावा काय? पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिनः आले. आल्यानंतर गंगेच्या स्नानाला आत्री जातात. माझं काही दत्त जयंतीचं कीर्तन नाही, मी गुरु परंपरा सांगतोय आपली. स्नानाला गेले, कमंडलूत पाणी भरलं, परत आले तर आपल्या कुटियात, आश्रमात, गुरुकुलात, निवासस्थानात बालक दिसत आहेत. धर्मपत्नीला विचारलं, काय प्रकार आहे? आपलीच बाळ आहेत. हो का? पाणी घेतलं आणि प्रोक्षण केलं. त्या काळात संजीवन मंत्राचा प्रयोग करणारी ऋषी देवता होत्या. प्रकट झाले, मी ब्रह्मा, मी विष्णू, मी शंकर. का आलात? का आलात?
ते म्हणाले आलो नाहीत, पाठवलंय. कुणी? आमच्या तिघांच्याही बायकांनी आम्हाला पाठवलंय. ब्रह्म्याला सावित्रीनं, शंकराला पार्वतीनं आणि विष्णूला रमेनं म्हणजे लक्ष्मीनं. हे तिघ म्हणाले आमचे जर हे हाल आहे तर तुमचे काय असतील कल्पना करा. नाही कळलं? हे देवांची स्थिती आहे. ते परेशान झाले खाली आले. मग आत्रेने विचारलं इथे का आलात? ते म्हणाले तुमच्या बायकोचं सत्व हरण्यासाठी. म्हणजे कारण काय? ते म्हणाले देश लेवलला, कॅबिनेट लेवलला आमचा ठराव असा आहे, आमच्या बायकांच्या लेवलला कुणी आलेलं आम्हाला जमत नाही. या विषयात आपण सिक्रेट चर्चा करू, ओपन पेस लोकात नको, त्याचा विपर्यास होईल. देवांच्या पत्न्याला सुद्धा मृत्यू लोकातली स्त्री कॅबिनेट लेवलला आलेली आवडत नाही. कदाचित त्याची पुनरावृत्ती बीड मध्ये होऊ शकते. विठाल विठाल हे काही नवं नाहीये, हे जुनच आहे. फक्त नाव बदलून समोर येते, बाकी काही नाही. चला, माझा वेळ कीर्तनाचा संपलाय. 10:43 झालेत. 8:30 ते 10:30. जरा 5-10 मिनिट आपले मी जास्त घेतलेत. नाही पण बिचारी उठून जातील लोक, त्यामुळे मी थांबतो. त्याने एक तर काय पहिल्या दिवशी हा आणलाय कोणास ठाऊक मुर्दा. जरा चांगला कीर्तन, ते म्हणतील चांगला कीर्तनकार खऱ्या अर्थाने भरायला पाहिजे होता. हे कशाला आणलं याला, असं काही सज्जनांना कदाचित वाटू शकतं. सगळ्यांनाच नाही, काहींना वाटू शकतं. ब्रह्मदेवाच्या कानात बोध दिला, ब्रह्म्यानी आत्रीला दिला आणि आत्रींना 3 मुलं झाले. मग तिघापैकी कोणाला बोध दिला हा अभ्यासाचा विषय. आता पहिलं मिरूचे शिखरी, एकयोगी निराकारी, मुद्रा लावणी खिचरी, प्राणायामी बैसला, दत्तात्रेय. आत्रेय म्हणजे आत्रीचे पुत्र, आत्मज म्हणजे पुत्र एक अर्थ, आणि त्रय म्हणजे 3. आत्रेय पुत्र, त्रय म्हणजे 3. एका मात्रेनं अर्थ बदलतोय, एका मात्रेनं. एका मुलीला मी म्हणालो बेटा तुझं जीवन कसं आहे? ती म्हणाली खूप छान आहे महाराज, बेटर आहे. त्याच्या मैत्रिणीने विचारलं बाळा तुला संगीताबद्दल काही माहिती का? तो म्हणाला ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मी तिला भेटत नाही. दृष्टांत संपला. संगीताबद्दल काही माहिती का या शब्दाचा अर्थ तिला गांधार, ऋषभ, गानसमय, पक्कड, आरोह अवरोह कळतो का? तो म्हणला नाही, ती निघून गेल्यापासून मी भेटत नाही. असले मुडदे सगळे काय. एका कीर्तनात मी पीटी मास्तरला म्हणालो स्वर द्या, त्यांनी काढला माझ्या हातात ठेवला. काय करायचं? एक कंडक्टर एका मुलीला एसटीत म्हणाले बेटा तू तुझ्या जीवनात फार पुढे जाशील. ती म्हणाली काका असं का म्हणालात? त्या पुरीच्या हातात होता मोबाईल 1.5-2 लाखाचा. तिला उतरायचं होतं जामखेडला, पण नगर आलं होतं म्हणून कंडक्टर म्हणाली तू फार पुढे जाशील तुझ्या जीवनात. विभीषण महाराजांना जहद अजहद बिंब प्रतिबिंब तीर्थात श्रवण करणाऱ्यांचा स्तर आहे. आळंदीत अध्ययन अध्यापन करताना स्तर आहे. आता लोककलेच्या भाषेत समाजाला कीर्तनाचा भाव कळतो, अन्यथा उमगत नाही, उमगतच नाही. तरी आपण एक प्रयत्न करतोय, एक नवीन मेथड पद्धत लोकांच्या समोर मांडण्याचा विषय करतोय. तिघापैकी आत्रीनं बोध दिला कोणाला? ब्रह्मा उपदेश द्यायला थांबला नाही. आत्रींच्या मुलापैकी सांगतो बरं का आत्ता. शंकर थांबले नाहीत. शंकर निघून गेले, दुर्वास झाले. ब्रह्मा निघून गेले, चंद्रमा झाले. खाली जे तत्व शिल्लक राहिले ना दत्ता, ते भगवान श्री नारायण स्वरूप आहेत. कोण आहेत ते? नारायण स्वरूप. आणि दत्तात्रयानंच नवनाथांना उपदेश केलेला असल्यामुळे दत्तात्रय तिकडे पण राष्ट्रपती आहेत आणि आपल्या परंपरेत सुद्धा राष्ट्रपती आहेत. गणपती गणांच्या पती आहेत, कार्तिक सरसेनापती आहे आणि जगदंबा महिला व बाल कल्याण आहे.
हे देवातलं खाते वाटप आहे, लक्षात धरा तुम्ही. कीर्तन तर माझं खऱ्या अर्थाने संपलंयच, पण माझी भावना मांडतो, जय विठ्ठल मी करतो. दत्त शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष, आणि बऱ्याच ठिकाणी अंजनवती तीर्थक्षेत्र किंवा अन्य ठिकाणी एकमुखी दत्त आहे. तर एकमुखी दत्त म्हणजे स्वतंत्र एखाद्या पंथाचा नसून तो वैदिक सनातन परंपरेचा देव आहे, याच्या जाणीवा आपल्याला असाव्यात. भालोतला गुजरातला 6 हात आहेत, एकच मुख आहे, एक दत्त आहेत. असे अनंत दत्त मंदिर मी ऑब्झर्व केलेत, पाहिलेत. तर ते भगवान श्री विष्णू तत्व दत्त आहेत. त्या दत्तात्रयाला आत्रींनी अनुग्रह दिला. दत्तात्रयांना पुढे 3 शिष्य, सहस्त्रार्जुन, यदु महाराज आणि जनार्दन स्वामी. जनार्दनात पुन्हा 4-5 जण आहेत. रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन आणि विठो जनार्दन, एवढे जनार्दन आहेत. तर जनी जनार्दन बीड, रामा जनार्दन सोलापूर, विठो जनार्दन संभाजीनगर जिल्ह्यात गोलटगाव शाक्त परंपरा, आणि केवळ जनार्दन हे कोण, हे देशपांडे ब्राह्मण, गाव बहुल, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, प्रभाग खानदेश. ते किल्ल्यावर मातब्बर योद्धे होते. आणि जनार्दन स्वामीची साधना उपासना अतिशय तयारीची होती. भगवान दत्तात्रयानं त्यांच्यावरती अनुग्रह केल्यामुळे दत्तात्रयांचे शिष्य जनार्दन स्वामी झाले. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज बालवयात आपल्या आजोबांना आजीला म्हणाले, गुरु कुठे शोधावे लागतील. म्हणून एकनाथ महाराजांनी गोदावरीला प्रार्थना केली. गोदावरीनं मार्ग दाखवला आणि नाथ महाराज खंदक पाणी ओलांडून देवगिरी किल्ल्यावर सूर्यप्रभंजन तीर्थाजवळ किल्ल्याच्या उत्तर दिशेला काळे महाराज गेले. आणि मलंग वेशात भगवान दत्तात्रयानं जनार्दन स्वामींना आलिंगन दिलं. आणि जनार्दन स्वामीनं श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजावर कृपा केली. तीच कृपा गावबा महाराज कावसानकाराला झाली, तीच कृपा अनंत ऋषी महाराजांना झाली, तीच कृपा माणिक बाबांना झाली, तीच कृपा भगवान बाबांना झाली, तीच कृपा महादेव बाबांना झाली. भगवान बाबांची कृपा भीमसिंह महाराजाकडे आली आणि भीमसिंह महाराजांची कृपा आपल्यापर्यंत आली. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. अशी आपली परंपरा आहे. आपल्या परंपरेला अभिवादन करावं म्हणून हा अनावट परिचयाचा नसलेला आणि अल्फाबेटिकल प्रमाणे गाथेत न सापडणारा अभंग मी निवडलेला आहे. काहींना शंका येईल, हा अभंग घेतला कुठून. त्याचं उत्तर आहे, नाथ वंशजांनी त्या फडाची जी मालिका छापली आहे त्याच्यात संध्या झाल्यानंतर हा अभंग प्रविष्ट आहे. पुराव्यानिशी आपल्या समोर मी बोललो. नारायणाची परंपरा कोणाकोणाची 2 सेकंदात. रामानुजांची नारायणाची परंपरा, जगद्गुरु तुकोबारायांची नारायणाची परंपरा. पुरावा काय, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. रामदास स्वामींची परंपरा नारायणाची. पुरावा काय, आदि नारायण विष्णू अशी सुरुवात आहे. ब्रह्मानांच वशिष्ठकम श्री रामम मारुतीम वंदे रामदासन जगद्गुरु. ही नारायणाची परंपरा आहे. शंकराचार्य कोणत्या परंपरेत, नारायणाच्याच. पुरावा काय, नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम. म्हणजे दशनामी जेवढ्या परंपरा आहेत त्या नारायणाच्याच क्रमातल्या. पैठण नारायणाच्याच क्रमातलं, नारायणगड नारायणाच्याच क्रमातलं, भगवानगड नारायणाच्याच क्रमातलं आणि महासांगवी तीर्थक्षेत्र नारायणाच्याच क्रमातलं. मला वाटतं हा भाव मांडायचा प्रयास केलाय. तुम्हाला आवडला असेल नसेल तुमची तुम्हालाच ठाऊक आहे. मी चिंतन एक नवीन आपल्या समोर घेऊन आलो होतो, त्यामुळे आपल्याला खूप प्रमाण काही म्हणता आले नाहीत.
कारण की प्रमाण म्हणायला आपल्याला वेळ पुरत नव्हता. किती मांडावं, माझं अजून प्रचंड शिल्लक आहे, पण एका कीर्तनात सगळं मांडणं अशक्य असतं. आणि मी एकट्याने 4-5 दिवस बोलणं बरं नाही, येणाऱ्या कीर्तनकारांचे नुकसान होऊ नये म्हणून आपल्या जिल्ह्यात आपण आवर्त घ्यावं म्हणून मी या ठिकाणी थांबतो आहे. पुन्हा एकदा सरळ अभंग असा आहे. आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया, दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. अशी ही परंपरा आहे. या परंपरेत तलवाडा नावाचा एक मठ आहे, अमृतनाथ मठ आहे, अशा अनेक परंपरा आहेत. मग तुमचं माझं नातं काय? हा शेवटचा प्रश्न, शंका आणि समाधान. मी याच परंपरेतला पायिक आहे. सांगतो तुम्हाला मी. आमचं मूळ घराणं कर्नाटक राज्यातलं. 3 घरं विभागले आमचे. एक कऱ्हा नदीच्या काठावरती पुण्यात मोरगावला गेलं. नयन भारतीने अनुग्रह केला आणि त्या मुलाच्या पुढे गुरुचं नाव लावलं, मोरया गोसावी. गाणपत्य. एक अनंत प्रल्हादांचं घर, ज्या कुळात हा वरद आहे छोटासा, ते भालचंद्र गणेशाचं स्थान. आणि आमचं एक घर हे बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरीला स्थिरावलं, आलं, आधार मिळाला. आणि इसवी सन 17व्या 30 शतकात पेशव्यांच्या सनदा त्यांना मिळाल्या, असे प्रूफ्स भारत इतिहास संशोधक मंडळातून मला अभ्यासायला पुण्यात मिळाले. त्याच्या स्क्रिप्ट मी काढून ठेवलेल्या आहेत. विषय समाप्त. या परंपरेत आमच्या घरात थोरले आबाजी, त्यांचं नाव अच्युताश्रम स्वामी. मधल्या क्रमांकाचे माधव, माधवाचं नाव दंडवत स्वामी, तो नाथांचा पट्टशिष्य. वेदातला ज्ञाता पण भजनाचा अभाव. नाथ महाराज म्हणाले कीर्तनात, ते टाळ घे, मागे उभा राहा, तुझं कल्याण होईल. त्यांनी बिदर ते पंढरपूर, पंढरपूर ते पैठण नाथांच्या मागे दंडवत घातला. आणि पैठणात गेल्यावर पैठणचे ब्राह्मण हसले. नाथांनी हा ब्राह्मण कुठून धरून आणला, दिसल त्याला नमस्कार करतो म्हणून उपहासानं. काही लोक म्हणाले, ए गाढव मरून पडले वाळवंटात, त्याच्या पाया पड. यांनी नमस्कार केला आणि ती गाढव उठलं आणि त्याचं नाव पडलं परमहंस दंडवत स्वामी. विठ्ठल महाराज लिगली, कायदेशीर, पुराव्यानिशी, ग्रंथानिशी मी त्यांचा 14वा वंशज. मधल्या काळात पूजा पाठातच घर अडकलं आणि क्रांतदर्शी विचार मांडायला कोणी शिल्लक राहिलं नाही. भगवत कृपेनं माझ्या सगळ्याच मित्रांनी माझ्यावर प्रेम केलं आणि एक अभ्यासाची दिशा ठराविक ठरवून नित्य प्रवासात, नित्य वाचन, नवीन स्क्रिप्ट समोर ठेवून संगती मांडायचा माझा हा जो पंक्ती प्रपंच आहे तो इथपर्यंत आणला. असा क्रम मला लाभला. त्यामुळे नाथ महाराजांचे शिष्य दंडवत स्वामी आणि गावबा महाराजांच्या शिष्य परंपरेत अनंत महाराज आणि अनंत महाराजांच्या परंपरेत सुरेगावचे नारायण महाराज, त्यात परंपरेत माणिक बाबा, त्यात परंपरेत पुढे भगवान गड आणि त्यातनं एक शाखा आईसाहेबांची परंपरा आणि त्याच परंपरेत भीमसिंह बाबांनी तुम्हाला अभिषिक्त करणे ही परंपरा आहे. मग आपल्या या भागाला आपली परंपरा कळावी या अट्टहासापोटी एक स्वतंत्र चिंतन श्री काळे महाराज मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलाय. कदाचित तुम्हा कोणाला कंटाळवाणं झालं असलं तर क्षम्यताम परमेश्वर अशी भावना व्यक्त करतो आणि अधिक बडबड न करता मी विठोबा रुक्माई भजन घेतो. मला आपली एका विशिष्ट पदावरती नियुक्ती झाल्याबद्दल एक शाल आणि हार आपल्याला समर्पित करायचा आहे. त्याचा स्वीकार आपण करावा अशी मला खूप अंतःकरणापासून तळमळ आहे. आदरणीय श्री बिभीषण महाराज एक अनावट पद्धतीच्या ठाईलईचं भजन करणारा आपल्या भागातला मनुष्य आहे. पोषक कीर्तनकाराला उत्तम प्रमाण देणं त्यांचा हातखंडा त्याच्यामध्ये आहे. विठ्ठलबुवांनी जन्मभर भजन केली. कारखान्यापासून ते इथपर्यंत मी सगळ्या क्रमाचा साक्षीदार आहे.
उत्तम गाणं, मांडणी आणि समर्पण सेवेचं. त्याच्यानंतर आदरणीय श्री काळेबुवांनी खूप मला बऱ्याच ठिकाणी निमंत्रणं दिली. ते फक्त आडनावानी काळे असले तरी अंतःकरण त्यांचं उजाळ अशा प्रकारचे. त्याचबरोबर भैरू गुरुजी एक मुंबई प्रभागात चांगल्या भजनी लोकात राहून सुदगिरणी कामगारांना भजन शिकवणारा मनुष्य, पण एक उत्तम भजनाची पद्धती, त्यांची नोटेशन वगैरे चांगली आहे. आता भगवत कृपेनं नवीन लोक खूप चांगले तयार व्हायला लागलेत. त्यांच्या विद्वत्तेला, त्यांच्या प्रसिद्धीला देवानं आचरणाची जोड ठेवत त्यांचं आत्मकल्याण करावं एवढीच भावना व्यक्त करून वाढलेला पंक्ती प्रपंचाचा विस्तार मी प्रतिबंधित करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला या ठिकाणी विराम देतो. माझ्या पर्सनल प्रेमासाठी आणि या संस्थानावरती प्रेम असलेला पंचकृषीतून जो वर्ग आलाय त्या सगळ्याच सज्जनांना, माता भगिनींना, कुणी पत्रकार असतील त्यांना मी धन्यवाद देतो. या सोशल मीडियाच्या अंतर्गत या क्लिपा एडिटिंग होऊन समाजापर्यंत जाणार आहेत त्यांना धन्यवाद. स्पीकर हा उभ्या महाराष्ट्रात बुवा लोकांना आवडणारा हा मनुष्य आहे, त्याच्यासाठी पण एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. त्याचा काही दोष नाही, मी आवाज कमी करायला लावतो. नाही तर हल्ली पखावजाचं पॅरामीटर एवढं वाढलेलं आहे पखावजाचं की 10चा आघात झाला की बीपीची गोळी आपण घेतली का असा अभ्यास करावा लागतो. पण या दोघांनी पण मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. फार आनंद वाटला, समाधान वाटलं. दिवस पहिला असू, तिसरा असू, कधीतरी आपला एक दिवस घालायचाच आहे. त्यामुळे तो 7वा का पाहिला हा नगण्य विषय. शेवटी जाता जाता तुमच्यासाठी एक वाक्य, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचा ओलावा अधिक महत्वाचा असतो. हे कीर्तन आईसाहेबांच्या, रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या आणि स्थापित देवतांच्या चरणी समर्पित करून या पवित्र मातीला अभिवादन करत मधलं भजन, माऊलींचं भजन आणि जय विठ्ठल क्रमाने होईल. चाल तुम्ही म्हणा, चाल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा. हात वर करा सगळेजण एक साथ एकदा. रखुमाई, विठोबा रखुमाई, संस्थानाच्या वतीनं आणि राहेमौकरांच्या वतीनं मला हे माल्यार्पण केल्याबद्दल खूप धन्यवाद देतो. माऊलींचं भजन श्री ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ऐकू दे तुमची चाल. पक्वाज वाढलीत का रे मला असं वाटतं.
थोडे माईक थोडे बाजूला काढ वाजव ना. थोडेसे वाजवा नाही अरे गोंगाट का होतो त्याचा बस. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला सांगले महाराज म्हणते ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रेसे पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रेसे पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रेसे पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रेसे पैकेला तो शेष लाधला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया दत्तात्रया ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला तो शेष लाधला दत्तात्रय तो शेष लाधला दत्तात्रय तो शेष लाधला दत्तात्रय दत्तात्रय तो शेष लाधला दत्तात्रय ब्रह्मयाने दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण शेष लाधला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकेला तो शेष लाधला दत्तात्रय तो शेष लाधला लाधला दत्तात्रय तो लाधला तो शेष लाधला दत्तात्रय तो शेष लाधला दत्तात्रय तो शेष लाधला दत्तात्रय तो शेष लाधला दत्तात्रय ब्रह्मयाने बोध आत्रीसे पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रीसे पैकेला
सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे कीर्तन या पवित्र स्थानाला समर्पित करून माझ्या शब्दांना मी विराम देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय. उठू नका, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कुरे वेडे वाकोडी उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार ने आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैंगरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं पहिलं कीर्तन पुष्प परमादरणीय परमपूज्य ज्यांनी महाराष्ट्रच नव्हे तेलंगणा, आंध्रा, मध्य प्रदेश अनेक या देशामध्ये कीर्तन करण्याचा एक वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. आमचे परम आदरणीय परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. नुकताच ज्यांना आता काल परवाच महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी कीर्तन प्रबोधन असा पुरस्कार मिळालेला आहे. याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. मान हा आयुष्यात मागून मिळत नसतो, मानाच्या लायक बनावं लागतं तेव्हा मान मिळत असतो. एवढी मोठी योग्यता आमच्या आदरणीय महाराजांची आहे. महाराज गेली 26 वर्ष झालं संत मीराबाई आईसाहेबांची पुण्यतिथी चालू आहे. पण परंपरा कशाला म्हणतात आणि खरी शक्ती काय आहे याचं कीर्तन मला असं वाटतं 26 वर्षात आपण सर्वांनीच आणि मी स्वतः पहिल्यांदा ऐकलंय. म्हणजे आजचं महाराजाचं कीर्तन जे होतं ज्यांना समजलं त्यांना समजलं. आपलं संस्थान आणि या शक्तीचं पीठ एका खूप मोठ्या उंचीवर महाराजांनी आज नेऊन पोच केलं. खरं मोठेपण द्यायला सुद्धा आपलीच माणसं लागतात. आपल्या माणसाला आपलेपणाची आपुलकीची जाणीव असते म्हणून एवढं मोठेपण मिळत असतं. म्हणून एवढी नाथाची परंपरा, श्री संत भगवान बाबांची परंपरा, गावबा महाराज, नगद नारायण महाराज ही जी परंपरा आहे ती परंपरा आज खऱ्या अर्थाने महाराजांनी आपल्याला सांगितली. आमचं बऱ्याच दिवसाचं चाललं होतं. आमच्या मातोश्री मला नेहमी म्हणायच्या की आपल्याला स्वामीजीला कीर्तनाला बोलवा. 6-7 वर्षापूर्वी महाराज कीर्तनाला आले होते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मीही फोन केले पण त्यांच्या तारखा अगोदरच बुक असायच्या. पण यावेळेस सुद्धा त्यांनी अडचणीत वेळ काढून आज पहिल्या दिवशीचं कीर्तन दिलं. पण महाराज आज खरं म्हणजे कानाचं पारणं फिटलं आणि आज आपले जे होते ना तुकोने घेतले मोती जैसे असं एक एक शब्द जो होता ना तर ते कीर्तन ऐकून हृदयापासून मी सुद्धा महाराज आपल्याला सलाम करील. आज एवढे आम्ही धन्य झालोत असं कीर्तन ऐकून. आज निरस भेटायला तयार नाही हो, भेसळ आहे बरं का. निरस दूध भेटत नाही, भेसळ भेटतंय. पण आज प्युअर निरस दूध भेटले आणि जिथं प्युअर निरस ज्ञानाचं दूध भेटलं ना तिथं काही बाधाच नसते हो. असं ज्ञान आज आपल्याला ऐकायला मिळालं महाराजांच्या मुखातून. फार मोठं जीवन आहे आणि त्यांच्याबद्दल सांगून जाईल. नवघण राजुरी गणपती देवस्थान आपल्या भागातले एक रत्न आहे. आज त्यांचा स्वर पाहून मला आदरणीय गुरुवर्य भीमसिंग महाराजांची आठवण झाली.
बाबा कायमच असं म्हणायचे. महाराज एकदा आम्ही सप्ताह ठेवला होता एका ठिकाणी आणि दुसऱ्याच महाराजांनी कीर्तन केलं आणि भीमसिंह महाराज आले तर स्वरच बरोबर नव्हते. तर भीमसिंह महाराज सरळ त्यांना म्हटले, अरे विना लावता येत नाही, पकवाज लावता येत नाही तर नकटा कारभार करायचा कुणी सांगितला. हे बाबांचे शब्द बरं का ऐकलेले. म्हणजे बघा किती स्वराबद्दल याच्याबद्दल हे असतं. तसं महाराजांचं आज ते ज्ञान, स्वर, ताल हे असं ऐकायला भेटत नाही. पूर्ण चौकोनी चिरा या पद्धतीचं ज्ञान आज खऱ्या अर्थाने ऐकायला मिळालं. खरं त्यांचं कीर्तन ऐकायला समाज अजून भरपूर पाहिजे होता, पण आजचा पहिलाच दिवस होता. पण काही नाही, हे बघा गर्दी असण्यापेक्षा जे आपण होतोत ना, हे दर्दी होतो हे निश्चितच खरं आहे. म्हणून असो महाराज, आम्ही ज्या ज्या वेळेस बोलू त्या वेळेस नक्की या. आणि खरं आपला बीड जिल्हा हो, मराठवाड्यामध्ये आणि या बीड जिल्ह्यामध्ये एक एक रत्न असं जन्माला आलेलं आहे की खान आहे ओ रत्नाची खान. महाराज मंडळी म्हणजे रत्नाची खान आहे. काय आज मला वाटतं 2015ला महाराजांनी संन्यास घेतला आणि आता त्यांच्या तोंडून मी ऐकलं, मी बैठकीत बसल्यावर सुद्धा सांगितलं, अहो आपण किती वय झालं तरी आपल्याला मुलं प्रपंच सुटत नाहीत. महाराजांना 2 मुलं, दोन्ही मुलाच्या लग्नाला महाराज हजर नाहीत. म्हणजे हा किती मोठा त्याग आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ही सोपी गोष्ट नाही. साधू होणं किंवा या गोष्टी करणं सोपं नसतं. किती मोठा त्याग आहे. आग्नीला शिवायचं नाही, म्हणजे त्यांनी जे ती दीक्षा घेतली, शंकराचार्य महाराज सगळीकडून सगळ्याच गोष्टीचा त्यांनी त्याग केलाय. एकच टाईम जेवण आहे ते सुद्धा जो मुलगा ब्रह्मचारी आहे त्याच्या हातून, आणि लाकडाच्या भांड्यामध्ये जेवतात. किती मोठा त्याग आहे हा. महाराज तुमच्या सर्व त्यागाला निश्चितच आमचा सलाम आहे. आणि या वारकरी संप्रदाय ज्या ज्या वेळेस संतांची परंपरा निघेल त्या त्यावेळेस बीड जिल्ह्याचा अभिमान आणि स्वाभिमान संत परंपरेमध्ये नक्कीच आपली नोंद सर्वजण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असं आदरणीय महाराजांचं. आज त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिल्याबद्दल आमचे सुभाष सेठ क्षीरसागर यांनी सुद्धा महाराजांचा सत्कार केला. भरत सेठ आहेत, जे सर्व राहेमोकर कंपनी, अशोकराव सानप भाऊ सगळेच आहेत, यांनी केली. आणि आजचं आमचं म्हणजे यजमानपद जे आहेत श्री लालचंद राम गर्जे कॉन्ट्रॅक्टर यांनी महाराजांचं यजमानपद स्वीकारलेलं आहे. तुम्हाला सुद्धा लालचंद भाऊ काही कमी पडणार नाही, खूप चांगली सेवा दिलेली आहे. आजचा सकाळचा नाश्ता वालाजी भानुदास गर्जे, आसाराम नारायण सानप आणि भागवत अंबादास गर्जे यांनी सकाळी सुंदर नाश्ता दिला, भरपूर नाश्ता खाऊ घातला सर्वांनाच. कडभनवाडी आणि ओंकार अशोक पांडव पाटोदा यांच्या अशोकरावाच्या प्रित्यर्थ आज दुपारी त्यांनी सुद्धा आपल्याला पंगत दिली आणि कडभनवाडीची पंगत होती. आज संध्याकाळची पंगत मोहन निवृत्ती गर्जे, गणेश रावसाहेब फुंदे, गिननदेव वनवे, फौजी भायाळा, बाबासाहेब केरबा जायभाई यांची सुद्धा फार सुंदर पुरी भाजीची पंगत झाली. त्यांना सुद्धा धन्यवाद. आईसाहेबाला त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य केला. तसेच आज संध्याकाळचा जागर पाटोदा, माळेगल्ली, महासांगवी भजनी मंडळ. भैरू गुरुजी जागर करायचं का? आमचे भैरू गुरुजी आलेले आहेत, वर्षभर इथं सर्व भजनी मंडळाला शिकवायला आलेत. त्यांचा या ठिकाणी जागर होणार आहे. आमचे हरिभक्त यांनी शिष्यमंडळ तयार केलेत. आमचे भैरू गुरुजीचं भजन होईल. हरिभाऊ महाराज काळे आहेत, कोकाटे महाराज आहेत, सांगडे महाराज, सर्वजण त्यांना साथ देतील. आणि केशव गुरुजीची भजनी मंडळी. आणि दुसरं म्हणजे देवा या इकडे 2 मिनटं, आमचे लिंबा गणेशचे देवा वरदचे वडील या लिंबा गणेश गणेश चतुर्थीला आपण जातो अशा महाराजांचा सत्कार या लालचंद भाऊ, आपण त्यांचं स्वागत करा. गणपतीचे पुजारी आहेत ते तिथलं सर्व पाहतात, त्यांनाही धन्यवाद. वरद फोटो काढ, एकदा जोरात टाळ्या वाजवा. चालेल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बाबा सांगण्याच्या गडबडीत उद्याचं सांगायचंही राहिलं, म्हणजे मी सुद्धा बरं का देहभान विसरल्यासारखंच झालंय आज आता मलाही. उद्या ठीक 2 सकाळी नित्याप्रमाणे 4 ते 6 काकडा होईल, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण होईल. दीपाली खेडकर आणि दुसरी आमची ती ताई दोघी जणी बसणार आहेत. गाथा भजनाचं नेतृत्व विठ्ठल महाराज सांगडे करतील. आणि दुपारी 2 ते 5 हरिहर महाराज दिवेगावकर हे सुद्धा महाराष्ट्रातले चांगले वक्ते आहेत बरं का, त्यांचं सुद्धा 2 ते 5 भागवत ऐकायला येत चला.
2 ते 5 भागवत आहे, त्याचाही लाभ घ्या. आणि उद्या संध्याकाळी ठीक 8:30 ते 10:30 महाराष्ट्रात ज्यांचं एक फार मोठं नाव आहे, बाबा महाराज सातारकर यांचे नातू श्री हरिभक्त परायण चिन्मय महाराज सातारकर हे यांचं कीर्तन आहे, त्याचा लाभ घ्या जरा. आणि उद्याचे यजमान श्री सुधाकर नवनाथ गर्जे, कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर सुधीर मच्छिंद्र सोनवणे, यस कॉन्ट्रॅक्टर पाटोदा बीड. तसेच उद्या सकाळचा नाश्ता वालाजी भानुदास गर्जे, आपलं दिनकर रघुनाथ गर्जे, नवनाथ हिराजी गर्जे, विशाल बाबासाहेब गर्जे. उद्या दुपारची पंगत गांधनवाडी नफरवाडी. उद्या संध्याकाळची पंगत हिम्मत लानबा सानप माजी सरपंच, डॉक्टर बिभीषण किसनराव गर्जे, बाबासाहेब रामराव गर्जे, हरिभाऊ भाऊराव गर्जे. या सर्व कार्यक्रमाचा सर्व मंडळीने लाभ घ्या. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री संत मीराबाई आई साहेब महाराज की जय.